सकाळी स्वयंपाक केला आणि सगळं आवरलं होतं, पण भांडी वगैरे घासायची राहिली होती. त्यामुळे दुपारी भांडे घासून मी तशी तिथे पालथी घातली होती टोपात न ठेवता. त्यामुळे इथं किचनवर राडा होता आणि 4 वाजले होते. मुलं झोपलेली होती. म्हणलं चला दूध तापण घेऊ आणि आपलं भांडी वगैरे आवरून घेऊ. त्यामुळे किचन वटा वगैरे स्वच्छ केला. तोपर्यंत मुलं उठलीच आणि मग म्हणलं आता मुलांना आणि मला एकदा चहा किंवा कॉफी बनवते. मलाच खरं तर चहा प्यायचा होता, पण रायांश म्हणत होता की कॉफी प्यायची. मी फारसं त्यांना कॉफी आणि चहा देत नाही, फक्त त्याला कलर येण्यासाठी, कारण ते पीत नाही आणि मला बाहेरचा बोर्नव्हिटा वगैरे ना त्यांना अजिबात देऊशी वाटत नाही. त्यामुळे म्हणलं चहाचा थोडासा कलर आला ना, चहा गाळणीतून मी नाही का, आपण चहा पिल्याच्या नंतर चहा गाळणीतून जे गाळते ना, त्याचाच तो कलर येतो आणि ते लोकं पितात, म्हणजे सह्याद्री आणि रायश, आणि प्लेन दूध ते पित नाहीत. त्यामुळे मी इथं तिघांसाठी कप तयार केले. त्यांच्या कपामध्ये थोडी थोडी साखर टाकली आणि माझ्या जरा जास्त टाकली. आणि त्यानंतर कॉफीसुद्धा मी थोडीशीच त्यांच्या दोघांच्या कपामध्ये थोडीशी टाकली होती आणि माझ्या कपामध्ये जास्त टाकली होती. इथे कॉफी संपली होती, त्यामुळे मी त्या कॉफीच्या मोठ्या भरणीमध्ये ती कॉफी भरून घेत होते, कारण नेमकं संपली होती त्याच्यातली आणि गावाकडे गेल्यामुळे मी त्यात काय कॉफी भरून ठेवली नव्हती. आणि हे खरंच खूप छान आहे. कॉफीचा छोटीशीच डब्बी आहे, जी की आपण बडीशोप वगैरेला वापरतो. मी अशा 4 डब्या मागवल्या होत्या, म्हणजे ह्या 2 छोट्या आहेत आणि एक अशा तेलाची बॉटल आहे. त्याच्यामध्ये ह्या 2 छोट्या आल्यात. मी कधीतरी शेअर नक्की करेन. आणि असं कंटाळा येतो आज, जेव्हा आपल्याला काही बनवायचं असेल ते नेमकं संपलेलं असतं, मग ते भरण्यात वेळ गेला. त्यानंतर दोघांनाही थोडी थोडी कॉफी टाकून, माझ्यात जास्त टाकून ती हलवून घेतली. आणि सध्या फक्त वेळेवर माझं होतं आहे तर सकाळचा चहा आणि रायांशचा टिफिन आणि संध्याकाळचा चहा, हे मात्र माझं ठरलेलं आहे. बाकी स्वयंपाक वगैरे काही जास्त होत नाही. तुम्हाला तर माहिती मी आईकडे जेवते, त्यामुळं स्वयंपाक फक्त रायांशच्या डब्याचाच होतो. मी कोणतंही जरी काम केलं ना, माझ्या मागं माझं पिल्लू छोटं असतंच बघा. लगेच सह्याद्री माझ्या मागे मागे येते. तिला ना अजिबात दम पडत नाही. तिला किती वेळा सांगितलं, बाया गरम आहे, थंड होऊ दे, पण आम्हाला ऐकायचंच नसतं. आम्हाला चहा दूध भेटलं ना की ते पहिलं प्यायचं असतं. जाऊन आईकडनं ताट घेऊन आले. म्हणलं मी लवकर जेवून लवकर झोपते, मुलांना तुम्हाला खूप उशीर होतो. तर चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सबस्क्राईब करा.